कड़े अंकित ओपनिंग पेयर दोनों टीमों को देंगे बेस्ट ऑफ लक और ले चलेंगे फिर आपको बीच मैदान में। गेंदबाजी के लिए आए हैं एक बेहतरीन गेंदबाज मिस्टर यश। ओहो हो तेज गेंद, काफी बढ़िया पिचिंग, वहां पर एक अच्छी गेंद थी, पूरी तरह से संभल नहीं पाए संदीप हेमाड़े। गेंद को कम मौका मिला था खेलने के लिए, छोटे बैकलिप से खेलने का उनका इरादा, उनको भी डोमिनेट करती भी गेंद और सीधी इस बार डॉट गेंद, काफी बढ़िया रफ्तार इस बीच नजर आती भी। ओ एक बार फिर बैरिशन भरी गेंदबाजी देखने को मिली है, थोड़ा सा कट किया था गेंदबाज ने मिस्टर यश ने। सिंगल के सारे इस समय ऑफ द मार्क नजर आते हुए मिस्टर संदीप, गए मैच के हीरो, लेकिन यहां पर यश के सामने थोड़े से संभल कर खेलते हुए, क्योंकि रफ्तार के साथ में गेंद थोड़ी सी घुमा भी रहे हैं, एक खासियत रही है मिस्टर यश की। इस बार अंकित ईश्वर की तीसरी गेंद, इस बार बैट किया, बैट के फेस को ओपन किया है, गेंद जाएगी थर्ड मैन रीजन में। जब तक गेंद को फील्ड करेंगे सिंगल के साथ में सेटिस्फाइड होंगे दोनों बल्लेबाज, एक से स्कोर आगे बढ़ेगा। स्कोर इस समय पहुंचता हुआ 2 रन बिना कोई नुकसान से, 3 गेंदें पहली हो चुकी है। एक बेहतरीन टूर्नामेंट एबी ट्रॉफी 2024 का इस खूबसूरत नियोजन, आज का दूसरा दिन और दूसरे दिन की सेकेंड राउंड की पहली मैच। इस बार अबे फ्रॉम बॉडी खेलने का प्रयास, डॉट बॉल, रफ्तार के साथ में नियंत्रण भरी गेंदबाजी, एक तेज तर्रार गेंदबाजी के साथ में टप्पे के ऊपर नियंत्रण जब भी आप रखते हो, ओपोनेंट टीम के बैटर के ऊपर अपनी बेहतरीन गेंदबाजी के ट्रेडमार्क को आप छोड़ते हो, और ये देखने को मिला है। काफी खूबसूरत गेंदबाजी, अद्भुत गेंदबाजी का एक मुजाहरा। इस बार जरूर गेंद को खेलना चाहते थे मिड ऑन में, गेंद थोड़ी सी डाइवर्ट हुई डाउन द ग्राउंड, डायरेक्ट हिट का अटेम्प्ट था, वहां पर सिंगल के सारे स्कोर में इजाफा होता हुआ 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या बेहतरीन गेंदबाजी है, एक अप्रतिम लेंथ लाइन, डिसिप्लिन काफी बढ़िया नजर आता हुआ यश का, लगातार अपनी अद्भुत गेंदबाजी की बदौलत पूरी तरह से ठाकुरपाड़ा के बल्लेबाजों के ऊपर रनों के ऊपर अंकुश लगाने का काम करते हुए। इस बार गेंद को जरूर खेलने का प्रयास था, बहुत ही बढ़िया कीपिंग वहां पर। अमित पाटिल उर्फ अन्ना, और की हुई यहां पर समाप्ति 3 रन स्कोर कार्ड के ऊपर, एक बेहतरीन और की हुई है समाप्ति। लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा, तेज तर्रार गेंदबाजी, फ्रंटलाइन गेंदबाज की इस तरीके से होनी चाहिए, उसका एक खूबसूरत गेंदबाजी का मुजाहरा होता हुआ और की हुई समाप्ति 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। ओव्हर नंबर 1 मध्ये योग्य टप्पा आणि योग्य लाईनच्या तहेत गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळाली, आणि पहिल्या षटकाचा खेळ जो पूर्णपणे गोलंदाजाने आपल्या नावावर केलाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजी अपेक्षित असते, तिथे पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, आणि या पॉवरफुल गोलंदाजीमुळे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 3 धावा दाफलकावर विदाउट लॉस आहेत, विकेट हातामध्ये येत। मात्र विकेट हातात तुम्ही ठेवून जर रन्स बनवत नाहीये तर मग त्या विकेट हातामध्ये असून त्याचा फायदा तो काय। आदरणीय अनुज पाटील साहेबांचं शुभागमन होताना सर्व त्यांची अंटार टीम आपण बघतायत, संतोष सरांचं शुभागमन होतं, वेलकम सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून आपण करतोय या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। इथे अलॉंग द कार्पेट खेळलेला बॉल त्याला सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय, 1 रनच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्यावर। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, साहिल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली यश कडनं। यश चौधरी, दीपेश आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर। पुढचा बॉल, चांगला फटका आहे, यावेळेस बॉल जाईल प्रेक्षकांच्या भेटीला, अप्रतिम असा स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, षटकार 6। एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय बॉल। या 6 रन्सच्या मदतीनं धावसंख्या 10 या आकड्यावर। यावेळेस मात्र गलीच्या जवळपासनं बॉलला फरार करण्याचा प्रयत्न होता, तिथे जोवर बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला, 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 11 वर। 1.3 षटकांचा खेळ समाप्ती, एखेरीस 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस। टीम ठाकूरपाडा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना इथे चांगला बॉल,
फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं, त्याला खोदून काढलं. सेमी हेलिकॉप्टर आपण म्हणू शकतो. अगदी त्या पद्धतीनं बॉलला इथे आपल्या रीचचा वापर करत असताना अलॉंग द कार्पेट खेळलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या 12वर 1.4 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस. अगदी थोड्याच वेळात या मुख्य मंचावर तुम्हाला वाढदिवसाचं सेलिब्रेशन ते पाहायला मिळणार आहे. 1.4 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस. यावेळेस मात्र बॉल फुल टॉस त्याला दिली आहे, फुल टॉल राईट पाठवलंय त्याला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावांकरता. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये रन येत नव्हते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये रन थांबत नाहीयेत. 1.5 षटकांचा खेळ, 18 धावा दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. चांगला फटका 30 सर्कलला क्लिअर केलंय. मागं थांबवणं थोडंसं कठीण आहे, मात्र बॅकअप खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिमतेनं. तिथे क्षेत्ररक्षक कव्हर मधनं धावून आला आणि त्यानं स्वीपर कव्हर मध्ये बॉलला स्टॉप केलं. 2 रन यामध्ये ऍड झाले. या 2च्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस. 20 धावा दाफलकावर. चला षटकाची झाले इथे समाप्ती. तोर की समाप्ति के बाद में 20 रन स्कोर कार्ड के ऊपर अमित पाटिल अब आए गेंदबाजी के लिए अन्ना. वळूया अपन मैच कडे. मिस्टर अमित तैयार एक बार फिर गेंदबाजी के लिए. इस बार जरूर गेंद को लॉट करना चाहते थे, मिस टाइम शॉट और संदीप को जाना पड़ेगा इस समय बैक टू द पवेलियन की तरफ. पहला विकेट इस समय जाता हुआ संदीप के रूप में. पहला झटका इस समय ठाकुरपाड़ा टीम को. यस नयन. वळूया आपण मॅच कडे. न्यूमान मैदानाच्या आत दाखल झाले मिस्टर ऋषी. वळतोय आपण मॅच कडे. पुढे अमित तयार गोलंदाजी ट्रॅकवर. न्यूमान ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओ या वेळेला मात्र कॉट बँडची संधी आणि इथे आणखीन एक धक्का लागतोय. आणि वळूया आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन आदरणीय अजयजी ठाकूर साहेब तसेच हरेश्वर किणी साहेबांचा आपण या ठिकाणी करतोय वाढदिवस साजरा. बर्थडे सेलिब्रेशन. मॅच स्टॉप करायची थोडा वेळ. सुंदर दृश्य आपण बघतायत. ए बी ग्रुप आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी आणि राजा ग्रुप.
यू आणि अजय ठाकूर साहेबांचं कर Happy birthday birthday to you. Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and new, from good friends and true. May good luck go with you and happiness too. डोंगर पे डोंगर सोने का डिंगा नाच करने का डोंगर पे डोंगर सोने का डिंगा नाच करने का स्पीकर पे फोड़ेंगे पटाखे फोड़ेंगे विस्की मनाएंगे चिकन बजाएंगे आडम नचाएंगे आराम मचाएंगे नक्कीच वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आदरणीय अजयजी ठाकूर साहेब हरेश्वरजी किणी साहेबांना उदंड आयुष्य लाभो हे बी ग्रुप राजा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि एक दैदिप्यमान वाढदिवस आपण नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून बंदिस्त करतोय पाटील नेटवर्कच्या सानिध्यामध्ये एबी ट्रॉफी 2024चा एक नेत्रदीपक सोहळा आणि इथे बड्डे सेलिब्रेशन आदरणीय अनुपजी पाटील साहेब असतील त्यांच्या समवेत अजयजी ठाकूर साहेब अजयजी भोईर साहेब एक सुंदर दृश्य आपण बघतायत आणि चांगल्या आठवणी या ठिकाणी साठवल्या जात आहेत गोल्डन मेमरीज चला आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे ओव्हर नंबर नक्कीच ऑन हॅट्रिक चेंडू असेल यावेळेला न्यूमान लेफ्ट हँड बॅटर अक्षय दाखल झालाय थोडस संकटामध्ये सापडलाय ठाकूरपाडा संघ आणि त्याला सावरण्यासाठी आलाय न्यूमान मिस्टर अक्षय एक अप्रतिम असा फलंदाज आणि धावसंख्या 21 वर पोहोचलंय 21 षट क्रमांक तिसरा इथे मार्गस्थ आहे इथून मात्र गेअर बदलावा लागेल ड्रायव्हिंग सीटवरती यावं लागेल ठाकूरपाडा संघाला परंतु अमित अप्रतिम लाईनला मेंटेन करत गोलंदाजी सुंदर हाताळतोय ओ थोडासा पाय मात्र स्लिप झालाय थोडासा बॅलन्स बनवून खेळण्याचा प्रयत्न होता अंकित यांचा इन बॅलन्स झाले आणि तिथे निर्धाव चेंडूची आणखीन एक सांगता बघायला मिळते चेंडू झालेल्या टोटली आपण 16 बघतोय आणि धावा येते 21 षटक क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुनश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळत आहेत मिस्टर अमित पाटील उर्फ अन्ना ओ यावेळेला मात्र बॅटला स्विंग केलं होतं ऑन साइडला परंतु आणखीन एक डॉट बॉल संकटाची चाहूल इथे लागतंय ठाकूरपाडा संघाला तर नक्कीच या ठिकाणी रेफर केलंय रिव्ह्यू घेतला गेलाय की या ठिकाणी वाईट बॉल आहे की नाही चेक केलं जाईल अतिशय सुंदर असं दृश्य आपण व्यापी डाईस वरती बघतोय सर्व मित्रमंडळी मात्र पूर्णतः एन्जॉय करताना फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू आहे इथे आणि येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू याही वेळेला मात्र डॉट बॉल ची सांगता बघायला मिळते 3 षटक कंप्लीट झाल्यात आणि धावा स्कोर कार्ड वरती 21 7च्या सरासरीने अंकित आणि अक्षय यांना आता मात्र आपली आक्रमक पावित्र्य इथे दाखवावं लागेल महत्त्वाची मॅच आहे आणि या महत्त्वाच्या मॅच मध्ये ओपोनेंट टीमच्या गोलंदाजाने
ची लेंथ लाईन इथे राखली गेली, चक्रव्यूह रचला गेलाय, त्याला बेधावं लागेल. समय की मांग और वक्त का तकाजा. शमेलजी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आपण आगमन होते, त्यांचंही करतोय आम्ही या ठिकाणी वेलकम. एक अप्रतिम असं अनमोल रत्न आपण बघतायत. तर आणि जो 12 गेंदे यहाँ पर है वहाँ पर जरूर अपने आक्रामक बैटिंग के कुछ बेहतरीन शॉट को दिखाना होगा अक्षय सर, क्योंकि 21 रन हो चुके, 12 गेंदे महत्वपूर्ण होंगी यहाँ पर. निश्चित येणारे 12 बॉल त्यामध्ये तुम्हाला तुमची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल, कारण टीम अडचणीमध्ये आहे. धावा आल्या नाही तिसऱ्या ओव्हरमध्ये. इथे हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं फ्लाईट दिली गेली आहे. बाउन्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सध्या अरे मैदानाच्या दरम्यान आपण आतमध्ये बघताय तुम्ही पाहताय. माईची शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी HK हरीश्वरजी किणी साहेबांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि एक दैदिप्यमान असा शाही सन्मान आपण बघतायत. स्ट्रगल तो काय संपायचं नाव घेत नाहीये. विकेट येत आहेत, डॉट बॉल येत आहेत, मात्र रन षटकार चौकार ते येताना पाहायला मिळत नाहीयेत. आणखी एक गडी तंबूजा असराला परततोय. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे आणि 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या 21 या आकड्यावर खुंटली आहे, अडकली आहे, ती पुढे सरकायला तयार नाहीये. नवीन बॅटर राजकुमार मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकंदर विकेट जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 विकेट्स गेल्यात. अंकित मैदानामध्ये आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आलेत, मात्र त्याच्या साथीनं कोण उभा राहील, त्याच्या साथीनं कोण धावा जोडेल ते महत्वाचं आहे. कोणी त्याला साथ द्यायला तयार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये येऊन उभं राहावं लागेल, साथ द्यावे लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल, धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला करावा लागेल. तो जर तुमच्यानं शक्य झाला नाही तर मग मॅच अगदी हातातनं वाळू निसटावी तशी तुमच्याकडनं निसटून जाईल. त्यावेळी चांगला फटका अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत पेट्रोलिंग केली, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. डबल करता कॉल आहे, इथे वेगानं धावून आलाय. फिल्डिंगमध्ये थोडीशी खराबी इथे जरूर पाहायला मिळाली. सिंगलला डबल वेगानं कन्वर्ट केलं. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या जी खूप काळापासून 21 या आकड्यावर अडकली होती ती अखेरीस पुढे सरकली आणि 23 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली. 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 23 आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. बघूया कशा पद्धतीने कामगिरी होईल येणाऱ्या बॉल्सवर. इथे चांगला फटका, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती एकंदर 24 या आकड्यावर. 24 धावा धाफलकावर आहेत. या ओव्हरमधले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. हा बॉल अगदी चांगला टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धाव डॉटच्या स्वरूपानं चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ च्या तहेत गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24 या आकड्यावर स्थिर आहे. पुढचा बॉल इथे फुल टॉस होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचंय. अपील हा आहे, मात्र ही अपील फेटाळली गेली आहे, कारण हाईट फॅक्टर असावा त्यामुळे ही अपील फेटाळली गेली आहे. षटक समाप्त झालं. क्रमांक 4चं 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 25.
पहिल्या चेंडूचा खेळ आणि त्यावर एक सिंगल अधोरेखित झालेली आपल्याला पाहायला मिळाले. ह्या वेळेस फिरवलं, चकवलं, फलंदाजाला बंदिस्त केलं, शांत केलं, हतबल केलं आणि तदनंतर बॉलला घेऊन गेला विकेटच्या मागे. इथे आला एक डॉट, निर्धाव बॉल. धावसंख्या फक्त 26. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावा त्याही येत नाही आहेत, विकेट येत आहेत, डॉट येत आहेत. धावसंख्या वाढायला कुठल्याही स्थितीमध्ये तराय तयार नाहीये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे तिथेही, मात्र त्याला गुंगारा. अखेरच्या क्षणी त्यानं बॉलला स्टॉप केलं, बॉलला फील्ड केलं. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर एकंदर 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 28 धावा. शेवटचं षटक आहे, जेवढे बॉल तेवढ्याच रन्स या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर इथे फटका चांगला आहे, तो बॉल जाईल यावेळेस सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. खूप काळ या प्रेक्षकांना बॉल भेटला नव्हता, मात्र यावेळेस त्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला गेलेला हात दर्जेदार गगनचुंबी स्ट्रोक षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 34 धावा या धावफलकावर आहेत. जुनी शेवटचा बॉल आणि तोही इथे जर आपण पाहिलं तर निर्धाव डॉटच्या स्वरूपाने येतोय. तर एकंदर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 34. विजयाकरता आव्हान आहे येणारी 5 षटकं, 30 बॉल आणि 35 धावा. या 35 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया टॉसकडे. या नंतरच्या मॅचचा टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता इथे लगेचच दोन्ही संघाचे कर्णधार आपण जॉईंट व्हायचे. यानंतर टीम असेल शिवशक्ती उसरणे आणि केळवा 11 सागर. आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचे. या 2 टीममध्ये नाणेफेक केली जाईल. शिवशक्ती उसरणी आणि सागर 11 केळवा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्याकरता जास्तीचा वेळ खर्च न करता लगेचच संपर्क साधायचा आहे. चला सागर 11 चे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता आपल्याला संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅचची टॉस टीम शिवशक्ती उसरणी आणि सागर 11 केळवा यांच्यामध्ये नाणेफेक होईल. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अगदी माफक आव्हान आहे. 35 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 35 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये बिनीचे शिलेदार म्हणून दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यश चौधरी जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज अमित आहे. स्ट्रायकर एंडकडे अमित या डावाची सुरुवात करण्याची अमित स्ट्रायकर एंडकडनं अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली आणि तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल ऑन साइडला बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. जोपर्यंत फेल केली एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. एक रनच्या मदतीनं धावफलकाची सुरुवात. पहिली एक धाव ही धावफलकावर अधोरेखित झाली आहे षटकातील पहिल्या बॉलवर. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता दोन्ही संघ जॉईन व्हा. पहिला बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये हवी तशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. सन्माननीय राजकिरण वर्मा साहेबांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरता पुढे यावं. आपल्या शुभस्ते हा कॉइन स्पिन केला जाईल. नाणेफेक होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. 2 मॅच बाकी आहेत यानंतर. आज अगदी राईट टाइम शेड्यूल या स्पर्धेचा सुरू आहे. चांगला बॉल. इथे फलंदाजाला शांत ठेवलंय. हे शांत ठेवणं तुमच्या पथ्यावर पडणारं आहे. या पद्धतीने इथे जर शांत ठेवलं गेलं तर इथे जागा निर्माण होऊ शकते तुमच्याकरता. विकेट्स आणि डॉट बॉल तेच तुम्हाला वाचवू शकतात. नियमित अंतराळावर मिळालेल्या विकेट्स आणि निर्धाव चेंडू या मॅच मधलं महत्वाचं ठरू शकतं. मात्र यावेळेस बॉलला अगदी समोर पाठवून दिलंय. पहिल्या टप्प्याअखेरीस सीमा रेषा पार. ती टेनिस कोर्ट मध्ये ज्या पद्धतीने फटका खेळला जातो अगदी त्या टेनिस कोर्ट प्रमाणे हा स्ट्रोक तिथे प्ले केलाय. रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. समोरच्या बाजूनं अप्रतिमतेनं बॉलला तिथे ताकदीचा थोडासा वापर करत असताना इनफिल्डच्या वरनं खेळलं. 38 सर्कलला क्लिअर केलं आणि तदनंतर 1 बाउन्स सीमारेषेच्या पार नेलं. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील आहे मात्र त्या अपीलमध्ये फक्त विकेट कीपर कॉन्फिडंट दिसतोय मला. गोलंदाज ही कॉन्फिडंट नाहीये. कुणालाही विश्वास नाहीये की बॉलनं बॅटचं एज घेतलंय. 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या आहे ती 5 या आकड्यावर. अमित स्ट्रायकर इन कडे सध्या आपल्याला पाहायला मिळते फलंदाज यश चौधरी. एक सिंगल इथेही मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचते ती 6 वर. विजयाकरता खूप मोठं नाही आहे. 35 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि या 35 धावसंख्येला धावफलकावर लावण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ 5 चेंडू नंतर धावफलकावर 6 धावा. अमित स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करतोय अक्षयच्या विपक्षामध्ये. इथे फटका तो चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण खराब आणि खराब क्षेत्ररक्षणाचा प्रदर्शनानंतर बॉल सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा. या 4 धावानं पहिल्या षटकाचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 10. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से प्राण रे, हमारी बॉडी से प्राण रे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मयूर सध्या गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. इथे फुल टॉस आहे. ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. एक धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती यावेळेस 11 या आकड्यावर. सिंगल डबल्स इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हर मधले अजूनही 5 चेंडू
ते शिल्लक राहत आहेत. इथे मात्र अलॉंग द कार्पेट एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. सिंगल डबल्स नाही ही मॅच जिंकता येईल ते ठाऊक आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. त्यामुळे अगदी इत्मिनान मध्ये बॅटिंग सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण कुठलाही दबाव इथे नाही आहे. जो दबाव त्यांना टाकायचा होता तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्या सर्वांनी टाकला. त्यामुळे इथे थोडीशी दमछाक आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक आहे अगदी समोर. यावेळेस बॉलला जोवर फील्ड केलं गेलं तिथे जर आपण पाहिलं तर एक च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकेल आणि एक न वाढत असताना 13 ऑन बोर्ड, 13 धावा. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत मिड ऑफ मध्ये बॉलला फील्ड केलं, एक निर्धाव चेंडू. शांतता आहे मैदानामध्ये, मात्र ही शांतता तुम्हाला विकेटमध्ये तब्दील करावी लागेल. विकेट नुसत्या घेऊन चालणार नाही, विकेट तुम्हाला गुच्छामध्ये घ्यावे लागतील. जर गुच्छामध्ये इथे विकेट्स आल्या, जर नियमित अंतरावर इथे ब्रेक थ्रू मिळत राहिले. रेड बॉलचा इशारा आला यावेळेस. तीन चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. इथे चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार, डाऊन द ग्राउंड क्षेत्राला क्लिअर करणारा हा दमदार तडाखा. षटकार 6. आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय. समालोचक कक्ष, पाटील नेटवर्कची एंटायर टीम आमच्या सोबत, आमचे गुणलेखक आणि अप्रतिम क्रिकेटला आम्हीही एन्जॉय करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात समोरच्या बाजूनं चाललाय सीमारेषा पार. या ओव्हर मध्ये आपल्या खिच्यामध्ये ही मॅच टाकण्याचा मनसुबा फलंदाजाचा जरूर पाहायला मिळालाय, कारण येणारे इथनं 19 बॉल आहेत आणि या 19 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे ती फक्त 10. एकोणावीस बॉल 10 धावा या मॅचला विजया करता गरजेच्या आहेत. आणि अगदी त्या दिशेनं योग्य वाटचाल, योग्य मार्गक्रमण सध्या आपण पाहताय. पुन्हा एकदा बॉलला फोर्स केलंय, पाठवून दिलंय त्याला लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर तिसरा तडाखा. षटकार. हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. सलग 3 बॉलवर हिट केलेले ते 3 गगनचुंबी षटकार ते तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून बघा. यावेळेस बॉल टर्न होत होता, मात्र ताकदीचा योग्य वापर, फोर्स केलं बॉलला समोरच्या बाजूनं, उडवलं त्याला. ताकद बलदंड देहेष्टी आहे, त्यामुळे ताकद कशी फेकावी ते सांगण्याची गरज नाही आहे. आणि इथे हा तिसरा षटकार, त्यावरही जर आपण पाहिला तर फोर्स होता. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्र अक्षरशः गजबजवून टाकलं. 3 बॉल त्या क्षेत्रामध्ये षटकारामध्ये परावर्तित केले आणि या षटकारांच्या मदतीनं धावसंख्या 34. एका धावेची गरज आहे. 31 झाल्यात, माफ करा, अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. 4 ची गरज आहे इथे. अमितच्या बॅटमधनं आपल्याला दमदार तडाखे षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली.
येणारी 17 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना फलंदाज यश चौधरी सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. बॅकफुटला गेला, खेळ खल्लास, बॉल सीमा रेषा पार. इथे विजयी होतीये टीम उज्ज्वल संघ मथाने. उज्ज्वल संघ मथाने या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. टीम ठाकूरपाडा, आपण या स्पर्धेत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. चला हँडशेक करायचं आहे. दोन्ही टीम ही मॅच मैत्रीपूर्ण होती. ही लढत, यामधलं वैर या मॅच बरोबर आपल्यामधलं शिथिल झालंय, समाप्त झालंय, ते दर्शवण्याकरता हस्तांदोलन करा आणि ही मॅच समाप्त करा. नेक्स्ट मॅच, एक नवा मुकाबला आपल्या भेटीला येतोय. एका बाजूनं टीम शिवशक्ती उसरणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सागर 11 केळवा. या दोन टीम मधला हा कडा संघर्ष, एक बडा मुकाबला आपल्याला इथे अनुभवायचा आहे. मात्र तुर्तास जोपर्यंत हँडशेक सुरू आहे, जोपर्यंत नेक्स्ट मॅच आणि तुम्हाला डिस्प्लेवर जोपर्यंत हे स्कोर कार्ड दाखवलं जात आहे, आपण संधी देऊया आपल्या डीजेला ऐकू आणि तदनंतर येऊ पुन्हा एकदा मैदानात.